स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई आणि जागतिक मोडीलिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 1 मे 2025 हे मोडीलिपी स्पर्धेचं 9वं वर्ष आहे। ही स्पर्धा एकाच वेळी महाराष्ट्राच्या 5 शहरांमध्ये घडत आहे। मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर। आगामी पुढील वर्षात आणखी काही शहरे याच्यासोबत जोडली जातील। प्रामुख्याने ही स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण असं की 1950 मध्ये जो मोडीलिपी बंद करण्याचा जाहीरनामा आला होता आणि त्यानंतर मोडीलिपी जी बंद झाली तिला लोक व्यवहारात आणणे हे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीचं हे काम आहे, हे कर्तव्य आहे आणि याच्यात पुढाकार घेतला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने। तर ही स्पर्धा नाव जरी याला स्पर्धा दिलं असेल परंतु मूळ हेतू याचा जो आहे तो प्रचार आणि प्रसार हे होण्यासाठी, त्यामुळे याच्यात पहिला दुसरा येणं हे महत्वाचं नाहीये, तर स्पर्धेत भाग घेणं हे जास्त महत्वाचं आहे। मोडीलिपी तशी 18व्या शतकात भारताच्या 2/3 भूभागावर पसरली। याला कारण आहे की जिथे जिथे मराठे पोचले तिथे त्यांच्यासोबत ही मराठी मोडीलिपी गेली। त्यामुळे मोडी केवळ मराठी भाषेकरिता नाही तर गुजराती, राजस्थानी, सिंधी, हिंदी, फारसी सुद्धा, दक्षिणेमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड हे सर्वांनी मोडीलिपीचा वापर केलेला आपल्याला आढळतो। मोडीलिपी एक इतिहास अभ्यासासाठी, तर कोणी ह्याला एक पार्ट टाइम जॉब पर्यायी व्यवसायासाठी, तर कोणी याला सांस्कृतिक जतन या दृष्टीने मोडीलिपी शिकायला येत असतात। तर हे 9वं वर्ष ह्यावेळेला साजरे होत असताना मुंबई केंद्रावर 35 जणांनी यावेळेला सहभाग घेतलेला आहे आणि यांनी आज ही प्रतिज्ञा केली की येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही किमान एका व्यक्तीला तरी मोडीलिपी शिकूच आणि पुढच्या वर्षी 35 ते 70 होतील याची आम्ही भान ठेवू।